So so what we are doing axial skeleton or we are doing appendicular skeleton. काय करतोय आपण? Axial की appendicular? Axial करतो. Axial skeleton मध्ये काय काय येतं? What comes in axial skeleton? So we are not doing Skull, sternum, and ribs, vertebral column. skull, sternum, ribs and vertebral column. So skull चे total किती bones आहेत? आणि skull skeleton किती? Skull bones आणि skull skeleton. So how many skull bones? How many? 22. 22. आणि skull skeleton म्हणजे त्याच्या associated bone किती झाले ते 22 आणि हे किती आहे 29 झालेत कारण associated bone किती आहे त्याच्या बरोबर 7 आणि असे हे झाले टोटल 29 स्कल स्केलेटनचे. लक्षात घ्या मी काय म्हणते. राईट इन युअर नीड पॉइंट. स्कल बोन्स 22, स्कल स्केलेटन 29. स्कल स्केलेटन 29 कसे झाले कारण ह्याच्या बरोबर हे 7 बोन असोसिएटेड. कोणते हे 7 बोन असोसिएटेड? Ear ossicles. इयर ऑसिकलचे किती? 2 into 3 6. 6 ear ossicles. हा आणि प्लस 1 कुठला आता? 1 कुठला? which is having no association with any other bones. Hyoid bone. hyoid bones है ना, तो एकटा राहतो कोणाबरोबर जात नाही. सो hyoid bone. So total it is 29. This 29. Axial skeleton चे total bones किती आहे? 80 bones. 80 bones. Axial skeleton त्याच्यातले -29 गेले. किती राहिलेत खाली? बरोबर. आपल्याला एवढे करायचे अजून 51 बोन्स. करेक्ट ना? Yes. मग आता त्याचं रफ कॅल्क्युलेशन सांगते ते आपण डिटेल मध्ये करू. आता ह्या 21 मध्ये बघा होत आहेत का 51 सॉरी 21 ने 51. स्टर्नम जे आहे स्टर्नम ब्रिस्ट बोन 1. ओके. रिब्स 24 आणि व्हर्टेब्रल कॉलम 26. किती झाले? $51 झाले ना हे. So this 51. So this 29 plus 51 80 झाले. Yes. Yes. मागच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला 29 बोनचं कॅल्क्युलेशन दाखवलं. सगळं आपण डिटेल मध्ये केलं. स्कल मध्ये काय काय येतं? विच बोन्स? स्कलचं डिटेल सांगा. स्कल मध्ये कुठले दोन आले? Cranial bones and facial bones. क्रेनियल आणि फेशियल बोन्स. सो क्रेनियल किती होते? 8. 48. फेशियल 8 sorry. 14. 14. मग हे Sets किती of झाले? bones. हे 22 झाले. 22. 7. And ear ossicles असं म्हणून मग. हो मग हे झाले ना. हे 22 झाले आणि हे 7. So this 22 plus 7 याचा आपण डिटेल केलं. Now today we will see the details of these 51 bones. Clear? So details of all 51 bones and hence this first is a vertebral column. Here we are going to do vertebral column. किती बोलले मी vertebral column चे किती बोन? आता सांगितलं ना vertebral column 26. Vertebral 26. Sternum 1 आणि ribs 24. Right? So let us do that. So first is a vertebral column. So keep writing, give heading, vertebral column.
vertebral column is formed by 26 serially arranged units called vertebrae. एक vertebra, plural vertebrae. So एक त्याचा युनिट जो आहे vertebral column चा एक युनिट. So this one unit of vertebral column is a vertebra and the सगळे is a vertebrae. Okay, so one is a vertebra and plural is a vertebrae. So हे जे सगळे आहेत हे vertebrae which is making this unit called as a vertebral column. Okay, now tell me, मी फॉर्म्युला दिला होता तुम्हाला. So tell me the formula of vertebral column. Vertebral column चा फॉर्म्युला सांग. मी दिला होता की नाही तुम्हाला? म्हटलं तेवढं लिहून ठेवा. So C what? 7, C7, thoracic 12, 12, lumbar. 5, क्वेश्चन येतो या फॉर्म्युलावरच. lumbar 5, sacrum 5. 5 fused 1 म्हणून आपण ह्याला ब्रॅकेट मध्ये लिहितो. आणि कोकिक्स म्हणजे 4. tailbone 4 fused to 1. So that is the formula. लिहिला नसेल तर लिहून ठेवा, नीट पॉइंट मध्ये पण नाही. फॉर्म्युला फॉर व्हर्टेब्रल कॉलम किती आहे? सर्व्हिकल मानेचा, सर्व्हिकल पार्ट हा मानेचा व्हर्टेब्रा. ओके, थोरॅसिक छातीचा मागचा भाग, थोरॅसिक व्हर्टेब्रा. लंबर व्हर्टेब्रा कमरेचा. ओके, म्हणजे थोरॅसिकच्या खाली कमरेच्या वरचा भाग. आणि कमरेमध्ये सॅक्रम आणि कोकिक्स फ्युज्ड टू 1. 5 फ्युज्ड अँड 4 फ्युज्ड टू 1. कोकिक्स म्हणजे माकड हाड. ओके, टेलबोन इज अ कोकिक्स व्हर्टेब्रा. राईट? मॅम एक डाऊट आहे. हा बोला. मॅम 5 फ्यूज आणि 4 फ्यूज का बरं? हा आपण ते सगळं बघूया पुढे. ओके, आणि म्हणून मी म्हंटल की अदरवाईज जर मुलांचं बघितलं बेबीमध्ये फ्युजन नाही होत, म्हणून ते उभे राहून किंवा बसू शकत नाही पटकन, बिकॉज द व्हर्टिब्रीज आर सेपरेट. आणि ऍज यू ग्रो अप, ओके, दे स्टार्ट फ्युजिंग. आणि म्हणून म्हटलं आपण की 206 बोन्स हे अडल्ट मध्ये आणि 306 बोन्स हे बेबीज मध्ये. ओके, कारण हे त्यांचं फ्युजन नाही झालेलं. म्हणून देअर वी आर काउंटिंग दिस ऍज अ सेपरेट. So you have to read that question again properly, whether it is an adult or whether it is a baby's vertebra. Okay, कारण ते फ्युजन होतं आणि मॅच्युरिटी येते आणि म्हणून यू बेअर द वेट ऑफ युअर बॉडी. जेव्हा चालताना तुम्हाला वेट बेअर करायला लागतं ना तुमच्या पायांना, बिकॉज दॅट लंबर व्हर्टिब्रा अँड लंबर इज द स्ट्रॉंगेस्ट व्हर्टिब्रा आणि म्हणून ते खालचं फ्यूज होऊन जातं. सो दॅट लेग्स अगेन गेन अ पॉवर फॉर वॉकिंग अँड ऑल. ठीक है. So each vertebra has a central hollow portion, neural canal through which the spinal process or spinal cord passes. प्रत्येक वर्टिब्रा तुम्ही जेव्हा ब्लॉकचा गेम खेळतात ना तेव्हा तुम्ही ब्लॉक असे फिट करता एकमेकांवर, तर इथून मध्ये एक होल होतो. असे हे सगळे जेवढे 26 वर्टिब्रा आहे ना, हा मधून असा एक होल बनवतात ते जेव्हा एकावर एक असे ब्लॉक सारखे अरेंज होतात आणि त्या होल मधनं मग तुमचं स्पायनल कॉर्ड पास होतं इथून. सो युअर स्पायनल कॉर्ड इज पासिंग फ्रॉम दिस होल. सो दॅट इज व्हॉट इज अ सेंट्रल हॉलो पोर्शन और न्यूरल कॅनल. ओके, थ्रू विच न्यूरल इज अ समथिंग असोसिएटेड विथ नर्वस सिस्टम. मग काय, तर देन द स्पायनल कॉर्ड इज पासिंग फ्रॉम दॅट. सो सी युअर ब्रेन इज प्रोटेक्टेड बाय युअर ब्रेन बॉक्स. ओके, युअर हार्ट इज प्रोटेक्टेड बाय युअर रिब्स or rib cage, छातीचा पिंजरा आपण ज्याला म्हणतो. Okay, so with that your heart is protected, your lung is protected, and then your spinal cord is protected with the vertebral column. सगळ्या बाजूने ती स्पायनल कॉर्ड कव्हर झालेली असते and your spinal cord is getting protected with the help of that. Right? And लिहिलंय हे सगळं कळतंय? Yes, ma'am. येस. सो ही जी आहे
दिस इज युअर व्हर्टेब्रा. सो युअर फर्स्ट व्हर्टेब्रा, त्या दोन व्हर्टेब्राला नावं आहेत, पहिला व्हर्टेब्रा आणि सेकंड व्हर्टेब्रा. सो द फर्स्ट व्हर्टेब्रा येईल पुढे, आपण स्लाइड बघू. ओके, अ टिपिकल व्हर्टेब्रा कन्सिस्ट ऑफ अ बॉडी दॅट इज कॉल्ड ॲज अ सेंट्रम, vertebral arc, and many process for articulation and attachment of muscle. You get a question in theory. Give the structure of a typical vertebra. म्हणजे typical म्हणजे एक example. So that is your typical vertebra. Okay. So what is the structure of that typical vertebra? Just see that. लिहिलं होतं मागची स्लाइड. ही स्लाइड लिहिली आहे. A typical vertebra मध्ये काय काय आहे? So typical vertebra consists of a body, centrum, vertebral arc, and many processes for the articulation or attachment of muscles. आणि ह्या दोन व्हर्टिब्राच्या मध्ये जर तुम्हाला इथे दिसत असेल, so this is called as vertebra is purely bony material, and in between two vertebra there is a disc. That is called as a intervertebral disc. Intervertebral disc. या दोन व्हर्टिब्राच्या मध्ये. And that is made up of cartilage. Okay, that is made up of cartilage. In between two vertebra, there is a disc, and that disc is called as a. पुढच्या स्लाइड मध्ये दिलंय बघा. That disc is a intervertebral disc. Articulation between the bodies of two successive vertebra is called as an intervertebral disc. So simple, in between two vertebra there is a disc which is called as an intervertebral disc, and that is made up of cartilage. Yes, Leela? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. चला पुढे जाऊ. So this is the vertebral column, the curve of the vertebral column. So this is a cervical vertebra, मानेतले vertebra. लक्षात नाही राहणार तर लिहून ठेवा तिथे, मानेतले vertebra, मान मधले मागच्या साइडचे. ओके. थोरॅसिक, छातीच्या मागचा भाग, पाठीचा भाग, थोरॅसिक पाठ. लंबर, पाठीच्या खाली आहे लंबर, आणि सॅक्रम आणि कोकिक्स कमरेमध्ये. कोकिक्स हा टेलबोन किंवा माकड हाड ज्याला आपण म्हणतो, दॅट इज अ कोकिक्स और टेलबोन. सी, सो दीज आर द 5 टाइप्स ऑफ वर्टिब्रा and their numbers. सात 12 5 5 4, शेवटचे 5 4 फ्यूज्ड. 7 12 5 5 4. Okay, this fused to 1, this fused to 1. So 33 vertebra, basically 33 vertebrae, and makes up 26 bones. But in babies 33 remains 33. ओके. सो वर्टिब्री किती आहे? 33 आहे. बोन्स किती होत आहे त्याच्यापासून? 26. फरक लक्षात घ्या, बिकॉज दे गेट फ्यूज्ड. ऑलराइट, सो दिस इज युअर स्ट्रक्चर ऑफ द वर्टेब्रल कॉलम. सो फर्स्ट गिव हेडिंग सर्व्हिकल वर्टिब्रा. सर्व्हिकल वर्टिब्रा हेडिंग द्या, आणि त्याच्यात मी काय काय सांगतेय महत्वाचे पॉइंट्स. So cervical is the smallest vertebrae. सगळ्यात स्मॉलेस्ट वर्टिब्री असणारे cervical vertebrae. They are the smallest vertebrae. ओके. त्याच्यातला पहिला वर्टिब्रा, फक्त पहिल्याच आणि दुसऱ्याच नाव लक्षात ठेवायचं, Atlas vertebra. The first vertebra is a Atlas vertebra. ओके. आणि ही जी बॉडी आहे, सो दिस इज अ स्ट्रक्चर. जेव्हा तुम्हाला टिपिकल वर्टिब्राचा डायग्राम काढायला सांगता तेव्हा ही किंवा ही असा डायग्राम काढायचा. हा टिपिकल नाहीये, हा ऍटलस आहे. टिपिकल म्हणजे बाकीचे सगळे सेम, मोर ऑर लेस सेम आहे, पण हा टिपिकल नाहीये, हा ऍटलस वर्टिब्रा आहे. सो दिस इज अ ऍटलस वर्टिब्रा. ह्याच्या आणि ह्याच्या स्ट्रक्चर मध्ये बघा फरक दिसतो, ह्याच्या आणि ह्याच्या स्ट्रक्चर मध्ये, किंवा हे आणि हे मोर ऑर लेस सेम दिसत आहे. करेक्ट ना?
पण हा थोडासा वेगळा दिसतो. सो तुमची जी येस मुवमेंट आहे, जे तुम्ही होकार देतात मानेने किंवा साइड वाईज मान हलवतायत, ओके, सो येस मुवमेंट is because of this atlas vertebra. So atlas help you to give the yes movement. Okay, so yes movement of your body is because of atlas vertebra. लिहा तिथे yes movement of the body. So सुरुवातीला पॉझिटिव्ह, you should be always positive, म्हणून पहिली movement yes. Okay, आणि no movement is given by axis vertebra, that is the second cervical vertebra. या दोघांचेच नाव लक्षात ठेवायचे, बाकी थर्ड फोर्थ फिफ्थ मला पण माहित नाही, सो तुम्ही पण लक्षात नका ठेवू. सो ऍटलस वर्टेब्रा आणि सेकंड इज अ नो, मग निगेटिव्ह. सगळ्यात आधी तुम्ही पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणून येस मुवमेंट. रिमेंबर समथिंग लाईक दॅट, राईट. आता ऍटलस मध्ये महत्वाचे पॉइंट लिहा. न्यूरल स्पाइन इज लेस डेव्हलप्ड. महत्वाचे पॉइंट सांगते मी, द इम्पॉर्टंट फॉर नीट. सेंट्रम इज ऍबसेंट. सेंट्रम म्हणजे ही बॉडी जी आहे, ही दिसते का बघा तुम्हाला. बॉडी इज अ सेंट्रम. बॉडी ऑफ द वर्टेब्रा इज कॉल्ड एज अ सेंट्रम. सो दिस इज व्हेरी लेस डेव्हलप्ड. बघा इथे, इथे इट इज व्हेरी प्रॉपर आणि नसते जवळपास. इथे त्या डायग्राम मध्ये थोडं चुकीचं दाखवलं असेल, बट सेंट्रम इज ऍबसेंट इन ऍटलस. सेंट्रम इज ऍबसेंट. ऍटलस is the first vertebrae. This is the first vertebrae. And atlas कशाशी आर्टिक्युलेट होते, म्हणजे इथे ती कशाशी जुळणार आहे. इथे तुमचं डोक्याचा भाग आहे ना, इथे दोन प्रोसेसेस असतात. सो आपण म्हटलंय की द ह्युमन स्कल इज डायकॉन्डिलिक. आठवतं का हा वर्ड. इट इज डायकॉन्डिलिक म्हणजे काय. There are two occipital condyles. Two occipital condyles. खाली जे होल मी तुम्हाला मागच्या स्लाइड मध्ये आय गेस दाखवलं होतं, आठवतंय का. परत दाखवू. आय हॅव टू गो मच मोर बॅक. हे बघा इथे मी सेम स्लाइड आहे ज्या दिवशी दाखवली होती. आणि हे इथे ऑरेंज कलरचं फिरतंय ना, इथे जे ऑरेंज कलरचं फिरतंय, डोकं फिरतंय, दॅट इज ऑसिपिटल कॉन्डाईल. दोन खटके आहेत तिथे जॉईन व्हायला. त्या दोन खटक्यांमध्ये जॉईन होतोय हा ऍटलस व्हर्टेब्रा. पहिला जो इथे जॉईन होणार आहे तो ऍटलस व्हर्टेब्रा. या दोन खटक्यांमध्ये जॉईन होणार आहे इथे. आणि जो होल आहे ब्रेन मध्ये, जो होल आहे तिथून तुमचा स्पायनल कॉर्ड, मेडुला ऑब्लॉंगेटाचं एक्सटेन्शन, तुमचं स्पायनल कॉर्ड इथून निघणार आहे. मेडुला ऑब्लॉंगेटा विल कम आउट ऑफ दिस आणि मग तो इथून पुढच्या वर्टिब्रामध्ये जात आहे. आर यू गेटिंग दिस. सो वी सेड, आणि दिस आय सेड इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. यू राईट इन युअर नीट पॉइंट. करेक्ट. अरे येस ऑर नो. Yes. बाकीचे Yes. गेलेच वाटतं. ती सेम पीपीटी आहे, पीपीटी चेंज नाही केलेली. खूप आवर्स टुगेदर टाकलेत मी पीपीटी बनवायला. सो आय डोंट वॉन्ट टू चेंज एव्हरी टाइम. हो की नाही. इट्स अ बिग वर्क. तुम्हाला एकदा प्रेझेंटेशन दिले होते, यू नो दॅट. सो येस, सो वी वेर हियर. हा ना. सो द स्कल इज डायकॉन्डिलिक बिकॉज देर आर टू ऑसिपिटल कॉन्डाइल्स. न्यूरल काय काय सांगितलं मी बघा. इट इज अ फर्स्ट वर्टेब्रा attaches to the two occipital condyles and hence human skull is said to be dicondylic. Okay. त्याच्यानंतर zygopophysis processes are absent. Zygopophysis. आता हे काय की आर्टिक्युलेशन, आजूबाजूला त्याला आर्टिक्युलेशन प्रोसेसेस. आर्टिक्युलेशन म्हणजे कशाशी जॉईन होणं. सो इथे त्या आर्टिक्युलेशन प्रोसेसेस असतात. या बघा, या ट्रान्सवर्स प्रोसेस, आर्टिक्युलेशन प्रोसेस, हे सगळ्या ज्या प्रोसेस आहेत इथे दिसत आहेत का तुम्हाला, तर नाही दिसत आहे.
सो these आर्टिक्युलेशन प्रोसेसेस म्हणजे त्याला सायंटिफिक ह्याच्यात झायगोपोफायसिस प्रोसेसेस आर ऍब्सेंट. लिहिलं? हो मॅम. Yes, ma'am. येस मॅम. अँड दिस इज फॉर्मिंग जॉईंट मध्ये परत येईल तेव्हा मी विचारेन. ओके, दिस फॉर्म द कॉन्डिलॉइड जॉईंट. दिस फॉर्म द कॉन्डिलॉइड जॉईंट. या आठवड्यात हा टॉपिक संपेल. बुधवार गुरुवारी कदाचित आपण जॉईंट वर काम करू. ओके, सो बिकॉज द कॉन्डाइल्स, सो दिस ऑसिपिटल कॉन्डाइल्स आणि ह्याच्यामधलं जॉईनिंग, जॉईंट बोन आहे ना, तिथे आर्टिक्युलेशन होत आहे, जॉईंट फॉर्म होतोय. ओके, कारण ऑसिपिटल कॉन्डाइल वेगळे आणि हा ऍटलस हा फर्स्ट व्हर्टिब्रा, ते दोघे जॉईन होणार आहे. आणि तो जॉईंट कुठला? सो इट इज अ कॉन्डिलॉइड जॉईंट दॅट गिव्स यू येस मुवमेंट. ओके, सो जी येस मुवमेंट तुमची होतीये दॅट इज बिकॉज ऑफ दिस कॉन्डिलॉइड जॉईंट. इज दॅट क्लिअर? Yes, ma'am. Yeah. So transverse process and zygopophysis processes are absent. Your transverse processes are reduced and zygopophysis articulations are absent. लक्षात ठेवा. Now second vertebra I am explaining is axis vertebra. Okay, second is a axis vertebra. Give heading. पुढच्या नाही एक्सप्लेन करणार. Atlas झालं. Now second is a axis vertebra. Right, it is a second vertebra, second cervical vertebra. Okay, so this is a second cervical vertebra. ह्याच्यामध्ये पण सेंट्रम ऍब्सेंट असतो. तुम्हाला क्वेश्चन येतो म्हणून, in which vertebra centrum is absent. Okay, so centrum is absent here. It gives a no movement. Okay, it gives a no movement. Centrum is reduced. Absent म्हणण्यापेक्षा centrum is reduced. Centrum completely absent in atlas. Here it is reduced. म्हणजे छोटस प्रेझेंट आहे सेंट्रम, जसं इथे दाखवलं. So might be this is the axis vertebra. Right? Yes, ma'am. And this makes, okay, this makes a pivot joint with axis atlas vertebra. कारण हा पहिला atlas आहे, that is forming a condyloid joint. बघा मी हा जॉईंट पण इथे एक्सप्लेन केला आहे, तिकडे फक्त लिस्ट करेल. सेकंड जो व्हर्टिब्रा आहे तो ऍक्सिस व्हर्टिब्रा आहे आणि हा जो atlas मध्ये फिट होतो, देअर इट इज फॉर्मिंग अ पिव्हॉट जॉईंट. म्हणजे मान तुम्ही अशी जी हलवू शकता एक्सरसाइज करताना, हलवताना मान, सो डोकं जे रोटेट होतंय तुमचं, बरोबर आहे, उलट्या साईडला पण हलवू शकता. सो तुमचा एक्सरसाइज योगाचा क्लास हा जर करत असाल तर, सो दॅट इज बिकॉज ऑफ दिस पिव्हॉट जॉईंट. जी फक्त येस मुवमेंट होतीये दॅट इज बिकॉज ऑफ द ऍटलस, आणि जे तुम्ही डोकं हलवताय किंवा नो करताय दॅट इज बिकॉज ऑफ दिस पिव्हॉट जॉईंट. Because it has that odontoid process which fits into atlas, so it is a pivot joint. महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. क्लियर आहे? Yes, ma'am. येस मॅम. येस चला, मॅम. हा डायग्राम काढायचा आहे सगळ्यांनी. त्याच्या शेडिंग बिडिंग इज नॉट एक्सपेक्टेड, बट देन दिस इज द डायग्राम फॉर. प्रत्येक डायग्राम काढताना खाली नाव द्यायचं आहे. सो याचं नाव काय आहे? दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ टिपिकल व्हर्टिब्रा. टिपिकल व्हर्टिब्रा म्हणजे हे दोन सोडले ना वरचे, ऍटलस आणि ऍक्सिस, बाकी सगळ्यांच्या खालच्या मोर ऑर लेस हाच स्ट्रक्चर आहे. सो इट इज अ टिपिकल व्हर्टिब्रा. ऑल राईट, चला काढा, सिंपल डायग्राम काढा.
झालं. दिस इज अ टिपिकल व्हर्टिब्रा. बाकी काहीच काढू नका आणि ह्याला नाव द्या. स्पायनस प्रोसेस, इथे होल दाखवाय. सो हिअर इज अ व्हर्टिब्रल फोरामेन, जिथनं स्पायनल कॉर्ड पास होणार आहे. रेफर टू युअर बुक 2. बुक मध्ये पण दिली असेल. जस्ट रेफर टू युअर एनसीईआरटी. दिलंय का एनसीईआरटी ने? HSC ने दिलं असेल ते. एनसीईआरटी नाही दिलेली, but yes, HSC might have given, and this is important. Yes, your HSC has mentioned many more things compared to NCERT. So 203 HSC. टिपिकल व्हर्टिब्रा बघा. HSC बुक असेल नसेल तर घेऊन या आणि बघा. ऍक्सिस आणि ऍटलसचे पण डायग्राम दिले. सो ऍज पर युअर HSC, जर तुम्हाला ऍटलस आणि ऍक्सिसचा डायग्राम विचारला तर हा येणार नाही. प्लीज रिमेंबर. सो रेफर टू युअर HSC 203. They have mentioned about atlas vertebra figure 16.16. Okay, and axis vertebra तिथे ओडोंटॉइड प्रोसेस पण दिलेली आहे. ओडोंटॉइड प्रोसेस मध्ये तो ऍक्सिस फिट ऍटलस फिट होतो, and that gives you pivot joint. This time, and then on page number 204 they have given the typical vertebra, thoracic आणि lumbar vertebra. कुठला पण डायग्राम तुम्ही टिपिकल व्हर्टेब्रा म्हणून काढू शकता. So draw this diagram or the diagram which is given in your HSC 204 typical vertebra. Okay, so thoracic vertebra काढलाय डायग्राम. Shall I give you some time? डायग्राम should be proper. हा डायग्राम माझा पेन असल्यामुळे इथे may not be little proper. Okay, the diagram should be very very proper. डायग्राम बघून मार्क मिळायला पाहिजे. बॉडीच्या तिथे लिहून ठेवा. दिस इज अ सेंट्रम. बॉडी ऑफ द व्हर्टेब्रा इज कॉल्ड एज सेंट्रम. Done, ma'am. डन. आता टिपिकल व्हर्टिब्रा मध्ये और यू कॅन गिव्ह हेडिंग सॉरी विच इज अ सेकंड सर्व्हिकल नंतर Yes. कुठला सर्व्हिकल नंतर कुठला Thoracic. thoracic vertebra. Okay, so thoracic vertebra, write it down. They are larger than cervical vertebra. They have the well developed centrum. They have the well developed centrum, and centrum here is called as amphiplation. बघा मी काय लिहिते हो. Centrum is amphiplation. Amphibian म्हणजे काय? What do you mean by amphibian? Lives both in Land and water animals ना lives both on land and in water. म्हणजेच amphi आणि platy. Platy म्हणजे flat. Amphi म्हणजे काय? बोथ. म्हणून हे बोथ साइडला सेंट्रम हा फ्लॅट असतो त्यांचा. फ्लॅट सेंट्रम आहे. सो इट इज अ amphiplation. Write in your neat point. This is again a very important point. कारण तिथे वेगळ्या वेगळ्या टाइपचे सेंट्रम वेगवेगळ्या अॅनिमल मध्ये असतात.
जसं प्रोसिलस, अँफिसिलस असे बऱ्याच प्रकारचे सेंट्रम आहेत. आपण त्याच्या डिटेलमध्ये नाही जाणार, बट ऍटलिस्ट ह्युमन व्हर्टेब्रा or the body of human vertebra is amphiplatean, flat on both surface. ओके, आता ज्या थोरॅसिक व्हर्टिब्रा मध्ये ह्या ट्रान्सवर्स प्रोसेस आहे, याचा रोल काय? ट्रान्सवर्स प्रोसेसला छातीचा पिंजरा आणि मागचा थोरॅसिक, आता इथे जे होतं ना माझ्याकडे स्केलेटन मध्ये तुम्हाला ते क्लिअर दिसलं असतं. सो इकडनं ते रिबला अटॅचमेंट असतं असं, म्हणून तो पुढे जाऊन तो छातीचा पिंजराला ही रिब अटॅच होते. इकडे तो स्टर्नम असतो आणि इथून एक अटॅचमेंट असते आणि त्या स्टर्नमला एक अटॅचमेंट असते त्या रिबची. सो दिस ट्रान्सवर्स प्रोसेस इज फॉर द अटॅचमेंट ऑफ रिब्स. देर इज अ ट्युबरकल फॅसेट. पुढे काय दिलंय का मी बघते. सो सर्व्हिकल व्हर्टेब्रा आपण स्टडी केलाय. द फर्स्ट इज ऍटलस, सेकंड इज ऍक्सिस. येस, ऍटलस इज हॅव्हिंग दॅट कॉन्डिलॉइड जॉइंट आणि ऍक्सिस इज हॅव्हिंग द ओडोंटॉइड प्रोसेस. This odontoid process has clearly given in your HSC on page number 203. So just see that odontoid process in axis vertebra. आणि जिथे तो atlas fit होतो to form the pivot joint. Now the thoracic vertebra. So thoracic मध्ये 12 vertebrae आहेत ते आपल्याला माहिती आहे. We have done the formula. Yes, so जो मी ट्रान्सवर्स प्रोसेस दाखवली, ओके, इन युअर डायग्राम यू सी द ट्रान्सवर्स प्रोसेस. सो दॅट ट्रान्सवर्स प्रोसेसला पुढे इट इज हॅव्हिंग द कॅपिट्युलम अँड ट्युबरकल, हेड ऑफ द रिब्स नेमली कॅपिट्युलम अँड ट्युबरकल, त्या आर्टिक्युलेट होतात. कशा? मला वाटतं मी तुम्हाला ते नेक्स्ट सेशन मध्ये व्यवस्थित समजून सांगते. हे लिहून घ्या एवढं. दिलंय? Done? Yes or no? Yes, ma'am. So we'll see. We'll study the detail of this in the next session. Okay?